नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ निहाल सर. वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आज आपला 8th लेक्चर आहे. यामध्ये आपण वॉटर पोल्युशनबद्दल डिस्कशन करणार आहोत. वॉटर पोल्युशनमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, इश्यूज येतात है ना, आपल्या एन्व्हायरमेंटला आणि ह्युमन बिंग्सला सुद्धा ते जे की हार्मफुल असतात है ना. सो युनिट 9 जो आहे आपला पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, यामध्ये एक चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज. त्यामध्ये हा एक पॉइंट आहे वॉटर पोल्युशन है ना, टाइप्स ऑफ पोल्युशनमध्ये. सो लास्ट लेक्चरमध्ये आपला एक पॉइंट राहिला होता, तो सुद्धा आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो आय सजेस्ट एव्हरीवन की हा जो लेक्चर आहे शेवटपर्यंत बघा, कारण या लेक्चरवरून तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये खूप सारी हेल्प होणार आहे. तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट हा लेक्चर होणार आहे. ठीक आहे. बिफोर स्टार्टिंग द सेशन, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत कोर्स जॉईन केलेला नाहीये त्या सर्वांना ही खूप महत्त्वाची सूचना आहे की आपली जी येणारी एक्झामिनेशन आहे महाराष्ट्र सेट 2022ची, त्यासाठी आम्ही पेपर 1चा फुल कोर्स लॉन्च करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळणार आहेत तुमच्या अभ्यासासाठी, जे की तुमच्या अभ्यासाला बूस्ट करणार आहे, तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर 50 मॉक टेस्ट मिळणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. तुम्हाला प्रत्येक युनिटवरती ही एक मॉक टेस्ट असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर फुल सिलेबसवरती सुद्धा यामध्ये मॉक टेस्ट असणार आहेत. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, त्यामध्ये लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड सेशन सर्व असणार आहेत है ना. त्यासोबतच तुम्हाला सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF देखील या कोर्समध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा कोर्स जॉईन करा आणि यासोबतच तुम्ही जर स्टडी कराल तर तुम्हाला 75+ मार्क्स तुमच्या पेपर 1 मध्ये मिळणारच. ठीक आहे. जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ते ॲप्लिकेशन मिळेल. बघा, प्ले स्टोअरवरती ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. या लोगोचा असणारा एक ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी ओपन केल्यावर तुम्हाला असा एक डॅशबोर्ड दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला फोन नंबर तुमचा टाकायचा आहे. ऑलराईट. जेव्हा तुम्ही फोन नंबर त्या ठिकाणी टाकाल आणि प्रोसीड फॉर सिक्युअरली कराल, OTP येईल तुम्हाला तुमच्या त्या नंबरवरती. त्यानंतर तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचा जो कोर्स आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2022, तो कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला डॅशबोर्डवरती समोरच तो कोर्स दिसेल. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे पेपर 1 साठी महाराष्ट्र सेट, ती पूर्ण माहिती तुम्हाला समोर दिसेल. फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला इव्हॅल्युएशन टेस्ट मिळतील सर्व, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. सर्वांना ते अटेंड करायचे आहे. त्यानंतर ओव्हरव्ह्यू आणि कंटेंट असे 2 ऑप्शन्स आहेत. कंटेंटमध्ये तुमचे टेस्ट, तुमचे व्हिडिओज, तुमचे नोट्स, तुमचे लेक्चर्स, या सर्व गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. खूप लिमिटेड ऑफर आहे ही, नाही नंतर फीस जी आहे ती वाढणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे पेपर 2 कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, इंग्लिश, मराठी यासारख्या विषयांसाठी सुद्धा आम्ही कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर सरावासाठी MCQs, PYQs, PDF सुद्धा तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहे फॉर पेपर 2 ॲज वेल. ठीक आहे. जॉईन करण्यासाठी सेम प्रोसेस आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही जॉईन करू शकता, किंवा प्ले स्टोअरवरती तुम्ही जेव्हा ते ॲप्लिकेशन ओपन कराल त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे. MS सेट पेपर 2, त्या पेपर 2 मध्ये जो तुमचा विषय आहे तो तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर खाली बाय म्हणून एक ऑप्शन असेल, तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. ठीक आहे. नाव लेट्स गेट स्टार्टेड. बघा, मेजर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स टू मॉनिटर एअर पोल्युशन. आपण लास्ट लेक्चरमध्ये एअर पोल्युशन बद्दल डिस्कस केलं होतं. एअर पोल्युशनमध्ये काय काय असतं, कुठले कुठले पोल्युटंट्स असतात, प्रायमरी सेकंडरी एअर पोल्युशन है ना. सो आता एअर पोल्युशनला टॅकल करण्यासाठी, एअर पोल्युशनला कमी करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने काय काय इनिशिएटिव्स घेतलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण लगेच वॉटर पोल्युशन जे आहे ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. बघा, गव्हर्नमेंटने काय इनिशिएटिव्ह जे घेतलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे नॅशनल एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम. नॅशनल एअर क्वालिटी
मॉनिटरिंग प्रोग्राम NAQMP. ठीक आहे. द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB is executing a nationwide program of ambient air quality monitoring known as National Air Quality Monitoring Program. ठीक आहे, नॅम त्याला शॉर्टमध्ये नाव दिलेलं आहे. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स हे सर्वांना बहुतेक माहिती असेल, नसेल तरी मी सांगणारच आहे. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ही लॉन्च केली गेली होती 17 ऑक्टोबर 2014 मध्ये. जे काय करते, डिसेमिनेट्स द इन्फॉर्मेशन ऑन एअर क्वालिटी इन अन इझिली अंडरस्टँडेबल फॉर्म फॉर द जनरल पब्लिक. बघा, हे जे नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा एक इंडेक्स आहे एअर क्वालिटीचा, एक नॅशनल इंडेक्स असतो जो तुम्हाला न्यूजपेपरमध्ये ऑनलाईन सुद्धा तुम्हाला दिसेल आणि ते इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तो डिस्क्लोज केला जातो किंवा इतक्या सोप्या पद्धतीमध्ये ते इन्फॉर्मेशन जी आहे एअर क्वालिटीची ती दिली जाते त्या ठिकाणी की ते प्रत्येक जनरल पब्लिकला सुद्धा समजेल. बघा, त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल PM10, PM2.5 है ना, पार्टिक्युलेट मॅटर 10 किंवा पार्टिक्युलेट मॅटर 2.5. त्यानंतर काही रेंज दिले जातात 100 to 150, 250 अशा प्रकारचे. आणि जसं जसं ते रेंजेस वाढत जातात त्याप्रमाणे पोल्युशन जे आहे त्या एरियामध्ये काय आहे, घातक आहे, हार्मफुल आहे आणि जास्ती आहे असं दर्शवलं जातं. ठीक आहे. सो पुढे आपण या ठिकाणी दिलेलंच आहे बघा, AQI एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे इज क्लासिफाईड अलॉंग वन ऑफ द 6 कॅटेगरीज. तर 6 कॅटेगरीमध्ये याला काय केलं जातं, डिवाइड केलं जातं किंवा क्लासिफाय केलं जातं. समजा 0 to 50 असा जर त्याची रेंज असेल एअर क्वालिटी इंडेक्समध्ये, त्याची जर एअरची रेंज असेल किंवा पर्टिक्युलेट मॅटरची रेंज असेल तर ते क्वालिटी जी आहे एअरची त्या लोकल एरियामध्ये कशी आहे, चांगली आहे, गुड आहे. ठीक आहे. 51 ते 100 पर्यंत असेल तर इट इज सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक आहे ना. त्यानंतर 101 ते 200 पर्यंत असेल तर मॉडरेटली पॉल्युटेड म्हणजे थोडंसं पॉल्युटेड आहे. 200 पासून ते 300 पर्यंत असेल तर हे खूप पुअर आहे. एअर क्वालिटी जी आहे त्या ठिकाणची ती कशी आहे, पूर्ण खराब आहे. 300 ते 400 असेल तर खूपच खराब आहे. आणि जर 400 ते 500 पर्यंत जर त्याची क्वालिटी असेल, त्याची रेंज असेल तर त्या ठिकाणचं जे एअर क्वालिटी आहे, हवेचं जे क्वालिटी आहे, लेवल आहे, ती काय आहे, खूप सिव्हिअर आहे, खूपच घातक आहे. ठीक आहे. सो सिव्हिअर जे आहे तुम्हाला मोठ्या जे सिटीज आहेत, टाउन्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी बघायला मिळतं सिव्हिअर असतं. ट्रॅफिकमुळे किंवा दिल्लीमध्ये जर जाल तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये स्टबल बर्निंग एक रिझन आहे की त्या ठिकाणी सिव्हिअर पोल्युशन असतं. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये सिव्हिअर लेवल जे आहे ते तुम्हाला दिसायला मिळेल. ठीक आहे, बघायला मिळेल. सो अशा प्रकारे हे रेंजेस असतात जे की 6 टाईपमध्ये दिलेले आहेत. त्याचे रेंजेस काय काय आहेत ते तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. पुढे बघा, नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड NA, बघा NA, त्यानंतर परत AQ आणि S, NAAQS. ठीक आहे. नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. इट मे बी नोटेड दॅट ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स हे जे आहे आर स्पेसिफाईड सेपरेटली इन इंडिया फॉर अराउंड 12 पोल्युटंट्स including the 8 that constitute the NAQI. ठीक आहे. The additional 4 pollutants are arsenic, nickel, benzene and benzoprene. ठीक आहे. हे जे नवीन नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स जे आहेत त्यामध्ये 12 पोल्युटंट्स जे आहेत इंडियामधले ते स्पेसिफाईड केले, सेपरेटली स्पेसिफाय केलेले आहेत. त्यामध्ये 8 जे आहेत ते NAQI मध्ये कॉन्स्टिट्यूट केले जातात आणि बाकीचे जे 4 आहेत ते कुठले आहेत, ते आर्सेनिक, निकेल, बेन्झिन आणि बेन्झोप्रीन. ऑलराईट. सो हे आपलं सेकंड इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटकडून, त्याचं नाव आहे नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. तिसरा आहे सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स जे आहे MOES, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं, हॅज इंट्रोड्यूस द मेजर नॅशनल इनिशिएटिव्ह. एक नॅशनल इनिशिएटिव्ह जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एक मिनिस्ट्रीने, कुठली मिनिस्ट्री, अर्थ सायन्स मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे, एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचं नाव आहे सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग रिसर्च. त्याला शॉर्टमध्ये सफर असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सो सफरचं लॉंग फॉर्म या ठिकाणी
लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंट युनिटमध्ये. फॉर ग्रेटर मेट्रोपॉलिटन सिटीज ऑफ इंडिया टू प्रोव्हाइड लोकेशन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ऑन एअर क्वालिटी इन नियर रिअल टाइम अँड इट्स फोरकास्ट 1 to 3 days in advance फॉर द फर्स्ट टाइम इन इंडिया. ठीक आहे. तर हे सफर जे इनिशिएटिव्ह आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सचे आहे, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं. सफरचा लॉंग फॉर्म आहे एस फॉर सिस्टीम, ए फॉर एअर क्वालिटी, एफ फॉर फोरकास्टिंग, ए फॉर बघा, एस फॉर सिस्टीम, ए फॉर एअर क्वालिटी है ना, एफ फॉर FAR फोरकास्टिंग असेल मे बी, सफर त्याला शॉर्टमध्ये नाव दिलेलं आहे, तर मे बी फोरकास्टिंग FA असेल आणि रिसर्च AR असू शकतं. ठीक आहे. सो सफरचं लॉंग फॉर्म या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ते कसं तुम्हाला एस फॉर सिस्टीम, एफ फॉर फोरकास्टिंग ते तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, हे काय आहे, एक मेट्रोपॉलिटन सिटीज जे आहेत इंडियामध्ये, ज्यामध्ये 1 ते 3 दिवस आधी ॲडव्हान्समध्येच त्या ठिकाणचं त्या लोकल लेवलची एअर क्वालिटीचा जो निर्देशांक जे आपण बोलतो किंवा इंडिकेशन ज्याला आपण म्हणतो ते दिलं जातं सफरच्या द्वारे. ठीक आहे. हे जे सफर आहे बघा, हे सफर जे इनिशिएटिव्ह आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सचं, ते कोणी डेव्हलप केलेलं आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, ते कुठे आहे, पुणेमध्ये. आता यामध्ये 2 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या, 2-3 गोष्टी आहेत, जसं की सफर जे आहे याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या हे अंडर येतं आणि याला डेव्हलप कोणी केलेलं आहे तर डेव्हलप केलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप हेल्पफुल असणार आहे. पुढे आपण बघूया वॉटर पोल्युशन. नाव द नेक्स्ट पोल्युशन इज वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन पाहण्याआधी आपण थोडंसं वॉटरबद्दल, जगामध्ये जितकं पाणी आहे किंवा जगामध्ये जितकं पाणी आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की अर्थ सरफेस जे आहे, पृथ्वी जे आहे, त्यावरती किती पाणी आहे तर 70% इतकं पाणी आहे. त्यामध्ये 0.00192% जे पाणी आहे ते ह्युमन कन्झम्पशनसाठी अवेलेबल आहे. 70% पेक्षा 0.00192% इज ओनली अवेलेबल फॉर ह्युमन कन्झम्पशन. आलं लक्षात. त्यानंतर लेस दॅन 3%, 3% पाणी जे जगात आहे ते फक्त फ्रेश वॉटर आहे आणि जे बाकीचं उरलेलं आहे ते काय आहे, सी वॉटर आहे आणि अनड्रिंकेबल आहे, म्हणजे पिण्यालायक नाही आहे, पिण्यायोग्य नाही आहे, आणि सी वॉटर आहे, सलाईन वॉटर आहे, त्यांना खारं पाणी आहे सर्व. त्यानंतर 3% मध्ये जे 2.5% आहे ते काय, फ्रोझन आहे ग्लॅशियर्समध्ये. ग्लॅशियर्स म्हणजे कुठलं, जे बर्फाळ प्रदेश आहेत ना त्यामध्ये 2.5% हे पूर्ण पाणी बर्फ झालेलं आहे, जसं की अंटार्क्टिक आहे आणि आर्क्टिक आहे है ना, या रिजनमध्ये तुम्हाला बर्फ बघायला मिळेल. त्यानंतर हे जे ग्लॅशियरवालं पाणी आहे, बर्फवालं पाणी आहे, ते सुद्धा ह्युमनसाठी काय आहे, ते अनयुजेबल आहे किंवा अनड्रिंकेबल आहे ना, बर्फ आपण पिऊ शकत नाही. सो दस ह्युमॅनिटी मस्ट रिलाय ऑन द रिमेनिंग 0.5% ओनली फॉर ऑल मॅन्स अँड इकोसिस्टीम फ्रेश वॉटर नीड्स. बघा 0.5%च ओनली फ्रेश वॉटर पाणी जे आहे ते आपल्या इकोसिस्टीमसाठी, ह्युमनसाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. सो ही सारी इन्फॉर्मेशन जी आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारतामध्ये जे काही आपल्याला पाणी अवेलेबल आहे त्यामध्ये बघा, जे फ्रेश वॉटर किंवा जे पाणी आपण यूज करतो त्याची टक्केवारी कशी आहे तर 91% जे आहे ते कुठे जातं, ॲग्रिकल्चर आणि लाईव्हस्टॉकसाठी जातं, शेती आणि पशुधनसाठी जातं. 60% जे आहे ते कुठे जातं, म्युनिसिपॅलिटीजमध्ये जातं, नगरपालिकामध्ये जातं. ठीक आहे. त्यानंतर 2% जे उरलेलं आहे ते इंडस्ट्रीमध्ये जातं. आलं लक्षात. यामध्ये बघा, वॉटर पोल्युशन जे आहे, पोल्युशन ऑफ वॉटर अफेक्ट्स ड्रिंकिंग वॉटर, त्यानंतर लेक्स जे आहेत, तळे तलाव जे आहेत, नद्या ज्या आहेत, ओशन जे आहे, महासागर, ऑल ओव्हर वर्ल्ड हे पोल्युशन जे आहे ते पसरत चाललेलं आहे किंवा पोल्युशन होतच आहे. वॉटर पोल्युशन इज द प्रेझेन्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस इन वॉटर बॉडी अँड दस इट मेक्स वॉटर अनफिट ऑर इंटेंडेड. बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे की वॉटर पोल्युशन काय आहे, आता थोडक्यात या ठिकाणी सांगितलं आपल्याला. वॉटर पोल्युशनमध्ये काय होतं की काही असे पोल्युशन असतात किंवा काही असे हार्मफुल सबस्टन्सेस असतात. ठीक आहे.
म्हणजे काय, हानिकारक काही असे पदार्थ असतात पाण्यामध्ये जे की पाण्याला किंवा आपलं जे पूर्ण जे काही वर्ल्डमध्ये पाणी आहे त्याला काय करतं, अनफिट करतं है ना. त्याला काय बनवतं, एक हानिकारक बनवतं किंवा न पिण्यायोग्य बनवतं. ठीक आहे. सो हे असतं वॉटर पोल्युशन, जे की काही असे पदार्थ असतात आपल्या पाण्याला अनफिट बनवतात, न पिण्यायोग्य बनवतात है ना, आणि पोल्युटेड बनवत असतात. यामध्ये आपण वॉटरचे टाइप्स बघूया, वॉटर पोल्युशनचे टाइप्स बघूया. यामध्ये दोन टाइप्स आहेत, जसं की त्याला नाव दिलेलं आहे पॉइंट सोर्स अँड नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन. ठीक आहे. पहिला आहे पॉइंट सोर्स. The discharge of harmful substances by specific sources into the water body leads to the point source pollution. काही असे हार्मफुल सबस्टन्सेस असतात किंवा घातक असे काही पदार्थ असतात जे की पाण्यामध्ये सोडल्यानंतर ते घातक होत असतात, पोल्युटेड होत असतात. त्यालाच म्हटलं जातं आपलं नॉन पॉइंट सोर्स. ठीक आहे, पॉइंट सोर्स त्याला असं म्हटलं जातं. त्यामध्ये आहे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे किंवा गरम पाणी आहे, थर्मल पॉवर्समधून जे सोडलं जातं गरम पाणी. हे दोन गोष्टी जे आहेत ते काय करत असतात, पाण्याला दूषित करत असतात, पाण्यामध्ये पोल्युशन पसरवत असतात. त्याला म्हटलं जातं पॉइंट सोर्स है ना. त्यानंतर आहे नॉन पॉइंट सोर्स. नॉन पॉइंट सोर्समध्ये सुद्धा काही असे हार्मफुल गोष्टी आहेत जे पाण्यामध्ये सोडले जातात, जसं की म्युनिसिपल वेस्ट वॉटर आहे, सरफेस रन ऑफ आहे किंवा ऑइल स्पिल्स आहेत है ना. म्हणजे तेल गळती, सांडपाणी, या सर्व गोष्टी जेव्हा पाण्यात मिसळल्या जातात त्याला म्हटलं जातं नॉन पॉइंट सोर्सेस. आलं लक्षात सर. सो हे दोन टाइप्स आहेत वॉटर पोल्युशनचे. तर आपल्या लास्ट लेक्चरमध्ये एक पॉइंट राहिला होता, आपले जे स्मॉग होता है ना, फॉग आणि स्मोकला मिळून जे घातक वायू बनतं त्याला स्मॉग म्हटलं जातं. त्यामध्ये एक टाईप आपण काल पाहिला होता, दुसरा राहिला होता घ्यायचा. सो दुसरा आहे तो फोटोकेमिकल स्मॉग. बघा, फोटोकेमिकल स्मॉग इज अ मिक्सचर ऑफ पोल्युटंट्स दॅट आर फॉर्म्ड व्हेन नायट्रोजन ऑक्साईड अँड व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड VOC त्याला म्हटलं जातं रिॲक्ट्स टू सनलाईट. म्हणजे पहिला जो होता तो काय होता, इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट होता है ना, आणि यानंतर हे सुद्धा इन प्रेझन्स ऑफ सनलाईट आहे, परंतु सूर्यासोबत हे रिॲक्ट होत आहे है ना. काय काय, नायट्रोजन ऑक्साईड आणि व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड VOC सनलाईट सोबत जेव्हा रिॲक्ट करतात आणि काय क्रिएट करतात, ब्राऊन हेज क्रिएट करतात अबोव सिटीज. ठीक आहे. बघा या ठिकाणी मराठीमध्ये पण दिलेलं आहे, शहरावरती तपकिरी धुके, तपकिरी स्मॉग निर्माण करत असतात, ते असतात फोटोकेमिकल स्मॉग है ना. इट टेंड्स टू अकर मोर ऑफन इन समर. कारण का, समरमध्ये काय येतं, कारण समरमध्ये जास्त सनलाईट असते, त्यामुळे हे जे फोटोकेमिकल स्मॉग आहे ते समरमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतं. ऑलराईट. सो आपण वॉटर पोल्युशनचे टाइप्स, वॉटर पोल्युशन काय आहे, त्यानंतर एअर पोल्युशनमध्ये काय काय इनिशिएटिव्ह घेतले ते आपण पाहिलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वॉटर पोल्युशन बद्दलच काही इनिशिएटिव्ह आहेत ते बघूया. त्यानंतर वॉटर पोल्युशन रिलेटेड आणखीन काही काही नवीन गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. सो एव्हरीवन शुड अटेंड द नेक्स्ट लेक्चर. एव्हरी लेक्चर इज इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह. सो सगळ्यांनी लेक्चर अटेंड करायचे आणि पूर्ण स्टार्ट टू एंड ते पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते खूप हेल्पफुल असेल. ओके. सो thank you for attending today's lecture. Good night everyone and take care. Bye bye.